नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत कंबाईन पूर्व परीक्षा 2025 साठी ग्रुप बी किंवा ग्रुप सी साठी स्ट्रॅटेजी. तर तुम्ही पाठीमागच्या वर्षी बघितलंच असेल की 62.5 चा कट ऑफ लागला, की जो अनएक्सपेक्टेड होता. म्हणजे खूप जण प्रेडिक्ट करत होते की 56 57 लागेल, पण कट ऑफ हा 5-6 मार्कांनी जास्तच लागला. तर एक गोष्ट मित्रांनो आपल्या लक्षात येते की कॉम्पिटिशन भयंकर वाढलेलं आहे आणि त्यामुळे कमी टार्गेट ठेवून चालणारच नाही. म्हणजे 60-65 चा जमाना आता पूर्णपणे गेलाय. तुम्हाला आता विचार डायरेक्ट 70च्या हिशोबानेच करावा लागेल, तरच तुमचं पूर्व परीक्षेत सिलेक्शन होऊ शकतं. कारण की स्कोर हे लोकांचे दिवसेंदिवस वाढत चाललेत. त्यामुळे आपणही तेवढीच ॲक्युरसी आणि प्रिसाईज आणणं गरजेचं झालंय. सो आपण त्या बाबतीतच आज डिस्कशन करणार आहोत, की तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स या एक्झाममधून कसे घेता येईल आणि कमीत कमी टाईममध्ये तुम्हाला ही एक्झाम काढता कशी येईल. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. माझं नाव शुभम बनसोडे. चॅनलचं नाव SB MPSC अकॅडमी. जर कॉन्टेंट आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आज जे पाहणार आहोत, जे टार्गेट ठेवलेले आहेत, तर ऑब्व्हियसली 2 कॅटेगरीचे लोक असतील व्हिडिओ पाहणारे. एक असेल न्यू कमर, जे आताच पास आउट झालेले असतील आणि दुसरे असतील एक्सपिरियन्स. तर पहिल्यांदा न्यू कमर बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही नक्कीच 2 ते 3 महिन्यापासून अभ्यास सुरुवात केला असेल. जर इंजिनिअरिंगचे मुलं असतील तर कदाचित जून पासून वगैरे केला असेल आणि प्लेन ग्रॅज्युएशन असेल तर मे पासून वगैरे अभ्यासाला सुरुवात केली असेल. तर तुमची एक ओव्हरऑल फर्स्ट रीडिंग तर सगळ्या बुक्सवरून झाली असेलच. आणि जर बुक्सबद्दल जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मी बुक लिस्टचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा आणि क्रॉस चेक करा की कसे आहेत म्हणजे बुक्स बाकीचे वगैरे. तर नेक्स्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तर पहिल्याच अटेम्प्टला तुम्ही खूप ओझं डोक्यावर घेऊ नका की लगेच आपल्याला 70-75 मार्क्स येतील फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर युजली या गोष्टी इम्पॉसिबल नाही आहेत, पण अवघड मात्र नक्की आहे. तर तुमची पहिल्यांदा ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे की तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स कसे घेता येतील. लाईक तुम्ही ग्रुप बीच्या एक्झाममध्ये जरी 55 पर्यंत जरी टार्गेट अचीव्ह केलं तरी ते तुमच्या त्या लेवलनुसार इनफ आहे. आणि सुदैवाने जर कोणी जर गेलं 70 पर्यंत, दॅट्स वेल अँड गुड. क्रॅक झाली तर दॅट्स वेल. पण असे एक्झाम्पल खूप कमी असतात. कारण 3-4 महिन्यात अभ्यास होणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. ग्रुप बी साठी स्पेशली तरी. ग्रुप सी ला होऊ शकतं, कारण ग्रुप सी चा वॅकन्सीज जास्त असतात, त्यामुळे कट ऑफ थोडा कमी लागतो. पण ग्रुप बी ला त्या गोष्टी टफ होतात जरा. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित एक 55-60चं जरी टार्गेट अचीव्ह केलं तरी तुम्हाला म्हणजे एक काय म्हणतात, व्यवस्थित तुमचं दिशेने तुम्ही चालला, योग्य वाटेने चालला, याचा म्हणजे तुम्हाला एक प्रूफ मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली एक्सपिरियन्स लोकांसाठी आहे, जे 56-57 या रेंजमध्ये अटकलेत आणि ज्यांना आता 10-1 मार्कांची उडी घ्यायची आहे. तर त्यांच्यासाठी मी आज काही स्पेशल टॉपिक्स बनवले आहेत की जे तुम्ही वारंवार रिव्हिजन करा आणि त्याच्यावरचे PYQ सॉल्व्ह करा. तर तर न्यूकमर्स वाल्यांनी पण जे आज मी टॉपिक घेतोय ते तुम्ही हायलाईट करा आणि त्याची रिव्हिजन करायला सुरुवात करा. तर आधी आपण पाहूयात प्रत्येक सब्जेक्टला काय काय टार्गेट्स आपण ठेवलेत. तर मित्रांनो, पहिला सब्जेक्ट येतो तुमचा चालू घडामोडी. तर चालू घडामोडी हा लास्ट इयर थोडा टफ आला होता. तर त्याची लगेच तुम्ही भीती घेऊन घालू नका मनामध्ये, कारण तो फक्त लास्ट इयरच टफ आला होता. जर तुम्ही आधीचे पेपर बघितले तर तो इझी होता. आणि ग्रुप सीचा प्रिलियमचा जरी तुम्ही पेपर बघितला चालू घडामोडीचा, तर तो इझीच होता. फक्त ग्रुप बीचा थोडा टफ आला होता. इव्हन राज्यसेवेचा पण थोडा मॉडरेट टू इझी मध्येच होता. थोडेसे ट्रिकी क्वेश्चन होते, पण ते तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. तर चालू घडामोडी पुस्तकं मी तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बुक लिस्टचा देईल की कोणते कोणते तुम्हाला रेफर करायचे. तर प्रश्न संख्येचं आपण बायफर्गेशन केलेलं आहे. तर चालू घडामोडीला टोटल 15 क्वेश्चन येतात. त्यातले तुमचे 8 ते 10 मार्क्स हे बरोबर आले पाहिजेत. आय मीन क्वेश्चन तुमचे 10-1 तरी 10-9 तरी बरोबर आले पाहिजेत आणि तुम्ही त्यात मार्क्स हे 8 ते 10 घेतले पाहिजेत. सो आपण मिनिमम टू मॅक्सिमम मार्क्सची एक रेंज दिलेली आहे, तेवढे तुम्ही घेतले पाहिजेत. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे इतिहास, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न येतात. तर इतिहासामध्ये कधी कधी थोडे आउट ऑफ द बॉक्स पण क्वेश्चन येतात की जे कधी कोणत्याच पुस्तकात किंवा नोट्समध्ये तुम्हाला नाही सापडत. तर असे क्वेश्चन तुम्हाला लॉजिकली खेळावे लागतात. आणि हे लॉजिक कधी बिल्टअप होतं तर तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट होता, भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करता, तेव्हा हे लॉजिक बिल्टअप होतं. तर सहसा हे न्यू कमर्सला थोडं लॉजिक बिल्टअप करणं कमी टाइममध्ये टफ जातं. तर
तुम्ही PYQ जर तुमची चांगली कमांड असेल, जर माहिती असेल की MPSC कसं फसवते, काय ट्रिक्स आहेत, तर तुम्हाला त्या गोष्टी स्कोर करणं एकदम ईझी होऊन जातं, स्पेशली इतिहासासारख्या सब्जेक्टमध्ये. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे भूगोल. तर भूगोलाचे 10 प्रश्न असतात. त्यामध्ये आपण 8 ते 10 मार्क्स नक्कीच घेऊ शकतो. तर भूगोल हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुमचे पैकीच्या पैकी आरामात मार्क येतात. त्यानंतर दुसरा पण सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट म्हटला तर तुमचा आहे राज्यघटना म्हणजे पॉलिटी. तर ह्यासाठी पण मी तुम्हाला एक PYQ ची सिरीज चालू केलेली आहे. तर पहिला सब्जेक्ट मी राज्यघटनाच घेतलेला आहे. तर तो तुम्ही नक्कीच बघू शकता. हळूहळू मी बाकीचे सब्जेक्ट पण कव्हर करणार आहे. तर ते डिटेल अनालिसिस घेतलं तर ते तुम्ही पाहू शकता. तर राज्यघटनामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला थोडं आर्टिकल्स वगैरे लक्षात ठेवायला टफ जाईल, स्पेशली नवीन लोकांना. पण हे कालांतराने जेव्हा तुम्ही 3-4 वेळा पुस्तकं वाचाल तेव्हा हे या गोष्टी इझी होतील. आणि एक्सपिरियन्स वाल्यांसाठी सांगायचं झालं तर तुम्हाला राज्यघटनेमधली जी महत्वाची कलम आहे ती तोंडपाठच झाली पाहिजेत. कारण तुम्ही एक ट्रेंड बघताय आत्ताचा की डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात आर्टिकल्सवर, हे कोणतं आहे, ते कोणतं आहे. तर एकदम छोट्या छोट्या गोष्टी राज्यघटनेमधल्या तुम्हाला माहिती झाल्या पाहिजेत, एकदम तोंडपाठ झाले पाहिजेत. मी तर म्हणेल हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला स्कोरिंगचा आहे, तर याला दुर्लक्ष करू नका. कारण की जो सब्जेक्ट इझी आहे त्यामध्ये जर तुमचे मार्क्स नाही आले तर तुम्ही तिथेच म्हणजे कॉम्पिटिशन मधून बाहेर होता. नेक्स्ट सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र, ज्याचे 15 क्वेश्चन असतात. तर 15 पैकी तुमचे 10 ते 12 हे नक्कीच येऊ शकतात, काही अवघड नाहीये. इवन 13-14 मुलांच्या बरोबर येतात. आणि तेच तेच क्वेश्चन रिपीट फिरतात. आणि लेटेस्ट मध्ये सांगायचं झालं तर बजेट तुम्ही रीड करत जा, इकॉनॉमिक सर्वे रीड करत, त्यातून पण बरेच क्वेश्चन यायला लागलेत. आणि नेक्स्ट नेक्स्ट सब्जेक्ट आहे सामान्य विज्ञान. हा नेहमीप्रमाणे थोडा टफ असलेला सब्जेक्ट आहे. याची परंपराच आहे की याच्यामध्ये स्कोर जास्त येत नाही. पण पाठीमागचा ग्रुप सीचा जर तुम्ही पेपर बघितला तर हा स्लाइटली सिम्पल आलाय. तर यामध्ये तुमचा स्कोर होऊ शकतो. तर त्यासाठी कोणती पुस्तकं वापरायची, स्टेट बोर्ड, NCERT, याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. तर ते तुम्ही नक्कीच जाऊन तिथं पहा. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा आणि गेम चेंजर सब्जेक्ट म्हणजे मेंटल ॲबिलिटी आणि तुमचं अंकगणित म्हणजेच बुद्धिमत्ता. तर हा असा सब्जेक्ट आहे की जो तुम्हाला कट ऑफच्या आतमध्ये घेऊ पण शकतो आणि कट ऑफच्या खाली तुम्हाला पाडू पण शकतो. तर हा टॉपिक सगळ्यांनाच माहिती असतं की हा गेम चेंजर आहे, गेम चेंजर आहे. पण एफर्ट्स घेणारी खूप कमी लोक आहेत. म्हणजे मुलं जास्त प्रॅक्टिसच करत नाहीत आणि नंतर फक्त GS कडे लक्ष देतात आणि बुद्धिमत्तेमध्ये त्यांना मार्क्सच येत नाहीत आणि शेवटी परत पेपर झाल्यानंतर निराश होऊन बसतात की अरे माझे फक्त 5 सॉल्व्ह करून झाले, 6 सॉल्व्ह करून झाले. तर एवढे जर कमी तुम्ही सॉल्व्ह केले तर मित्रांनो तुम्ही त्याच दिवशी म्हणजे तुम्ही पेपर चेक पण नका करू बाकीचं, म्हणजे तेव्हाच तुम्ही मार्केटच्या बाहेर आहे. तुम्ही इव्हन जे पण आता मागच्या वर्षी ज्या मुलांनी पेपर दिलाय आणि तुम्ही 55च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल तर नक्कीच तुमचा मार्क्स हे बुद्धीमध्ये, मेंटल ॲबिलिटीमध्ये गेलेले असणार. अंकगणित म्हणजे अंकगणित 10 मार्क आणि बुद्धिमत्ता 10 मार्क, सो असे 20 क्वेश्चन येतात. आणि यामध्येच सर्रास लोकांचे मार्क्स जातात आणि यामुळेच कट ऑफ येत नाही. तर या टॉपिकला, या सब्जेक्टला तुम्हाला म्हणजे असं तुम्ही निग्लेक्ट करून चालणारच नाही. तुम्हाला YouTubeवर भरपूर सारे ॲप्टिट्यूडचे फ्री लेक्चर्स आहेत. तर तुम्ही ते ट्रिक्स बघा. ते कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करता येतील त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. तर हे तुम्ही कंटिन्युअसली त्याचे 20-20, 30-30 प्रश्न सोडवा एका एका रूलचे. तर ते तुमचं कुठे जाऊन ते पक्क फिट होईल. आणि सध्याचा ट्रेंड बघता MPSC मध्ये थोडे सोपेच प्रश्न यायला लागलेत, पण ते सोपे प्रश्न सुद्धा लोकांचे कव्हर होत नाहीये. म्हणजे ही ऍक्च्युली खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तसं बघितलं तर. कारण की जिथं अवघड आहेत गोष्टी आहेत, प्रश्न आहेत, ते आपल्याला नाही आलं तर ठीक आहे. पण जे सोपं आहे ते पण जर आपल्याला नाही आलं तर म्हणजे मग म्हणजे खूप मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, की आपण किती सिरियस आहे आणि किती नाही ते. तर हे झालं टार्गेट. आणि या टार्गेट वरून आता आपण हे पाहणार आहोत की कोणत्या सब्जेक्टचे कोणते सब टॉपिक महत्वाचे आहेत. तर ते तुम्ही हायलाईट करून ठेवा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि शक्यतो प्रायोरिटी ह्या टॉपिकला जास्त द्या. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, तुमचा स्कोर नक्कीच वाढेल. तर सुरू करूयात पहिल्या टॉपिक पासून. पहिला टॉपिक आहे चालू घडामोडी. तर सगळ्यात महत्वाचा आणि हॉट टॉपिक म्हणजे पुरस्कार आणि सन्मान. तर यामध्ये फक्त तुमचे राष्ट्रीय नाही पाहिजेत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे पुरस्कार जसे की नोबेल प्राइज, ऑस्कर, खेलरत्न, पद्म पुरस्कार, साहित्य अकादमी, तसेच महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे पुरस्कार वगैरे असतील. तर हे तुमचे म्हणजे नेहमी येणारे क्वेश्चन आहेत. पद्म पुरस्कार मागच्या वर्षी पण आला होता. ऑस्करवर क्वेश्चन येतात, नोबेल प्राइजवर येतात. आणि जे काही तुमचे मॅन बुकर प्राइज जे असतील तर ते सुद्धा म्हणजे महत्वाचे आहेत.
पुस्तकांच्या रिलेटेड साहित्य अकादमीचे येतात, बाल बाल साहित्य अकादमी, त्यानंतर युवा साहित्य अकादमी. त्यानंतर नेक्स्ट आहे नियुक्ती. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पदांवरील नवीन नियुक्त्या, जसं की राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश, तसेच विविध सरकारी आयोग, संस्थांचे प्रमुख. तर संस्थांच्या प्रमुखांमध्ये मग तुमच्या गव्हर्नमेंटच्या बॉडीज येतात, जसं की DRDO असेल, त्यानंतर अजून काय सांगता येईल तुम्हाला, इस्रो असेल. आणि जर सरकारी आयोगाबद्दल सांगायचं झालं तर वेगवेगळे सरकारी आयोग जे आहेत, जसं की इन्फॉर्मेशन कमिशन असेल, त्यानंतर तुमचं इलेक्शन चीफ कमिशन असेल ते असेल, त्यानंतर वेगळं SC ST ते असतील, पण चाइल्डचं जे काही कमिशन असेल, महिलांचं जे कमिशन असेल, तर त्यांचे प्रमुख कोण, यामध्ये जर काही बदल झाले असतील तर ते त्यांच्या नियुक्त्या म्हणजे चेअरमनच्या नियुक्त्या हे तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर जर राज्यपाल चेंज झाले असतील कोणत्या राज्याचे, तर ते तुम्ही ऍक्च्युअली डोळ्याखालून घालणं गरजेचं आहे, कारण की हे परीक्षेमध्ये जोड्या लावायला तुम्हाला विचारू शकतो की एका साईडला राज्य देतील, दुसऱ्या साईडला त्यांचे राज्यपाल देतील. आणि महाराष्ट्राचे जर राज्यपाल चेंज झाले असतील तर तर खूपच म्हणजे IMP टॉपिक आहे. तर हे तुम्ही नियुक्त्या तुम्ही नक्की बघा. तिसरा टॉपिक आहे क्रीडा. तर क्रीडा पण हॉट टॉपिक आहे. तर ज्या प्रमुख क्रीडा स्पर्धा आहेत, ऑलिम्पिक, आशिया खेळ, विश्वचषक, तसेच खेळाडूंबद्दल आणि त्यांच्या कामगिरीवर आधारित पण काही क्वेश्चन येतात, जसं की जे फेमस खेळाडू आहेत, नीरज चोप्रा वगैरे, त्यानंतर जे फेमस झाले होते ऑलिम्पिकमध्ये, त्यानंतर मनू भाकर वगैरे आताच्या ऑलिम्पिकमध्ये फेमस झाले. सो असे काही नवीन जे चेहरे असतील जे फेमस होत आहेत, तर त्यांच्या हिस्ट्रीबद्दल, त्यांनी काय काय कामगिरी केली, कुठं काय काय अचिव्हमेंट केली, तर ह्याच्याबद्दल तुमची नजर असली पाहिजे. नेक्स्ट टॉपिक आहे आर्थिक घडामोडी. भारताचा आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महत्वाच्या आर्थिक योजना, धोरणे आणि अहवाल. तर नक्कीच गव्हर्नमेंटने कोणती स्कीम आणली असेल, लॉन्च केली असेल, तर त्याबद्दल तुम्हाला पूर्ण त्याची हिस्ट्री माहिती पाहिजे. जर त्याचं म्हणजे हिस्ट्रीमध्ये एखादं गव्हर्नमेंट असं असतं की एखादी जुनी स्कीम असते त्यालाच थोडं मॉडिफाय करून त्याला नवीन स्कीम लॉन्च करतात. तर तर ती जुनी कोणती होती, त्याचे टार्गेट्स काय होते, ती कधी आली होती, आणि नवीन जी आली आहे त्याचे टार्गेट्स उद्दिष्ट काय, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर नेक्स्ट आहे शासकीय योजना. ते जे आता सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाच्या नवीन योजना, त्यांचे उद्दिष्ट, लाभार्थी आणि अंमलबजावणी. त्यानंतर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, स्पेशली इस्रोच्या मोहीम ज्या महत्त्वाच्या आहेत. इस्रोने कोणत्या देशासोबत कोणत्या मोहीम चालू केल्या आहेत किंवा भविष्यामध्ये कधी त्या चालू करणार आहेत, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे. आणि नवीन तंत्रज्ञान आणि त्यांचा उपयोग वगैरे. त्यानंतर नेक्स्ट आहे जागतिक घडामोडी. तर आंतरराष्ट्रीय ज्या काही वेगळ्या संघटना आहेत, SCO असेल, कॉप असेल, जे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे, G20 असेल, ब्रिक्स असेल, तर यांचे या कुठे झाल्या, त्यानंतर होस्ट कंट्री कोणती होती, कुठे पार पडल्या, त्यानंतर अजून ज्या काही जगातल्या दुसऱ्या प्रमुख घटना असतील तर त्या पण तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधित घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, आपल्या महाराष्ट्रातील विशेष घटना, महत्त्वाचे प्रकल्प कुठे चालू झाले असतील, जसे की सेतू प्रकल्प, अटल सेतू समजा चालू झालं तर त्याच्याबद्दल डिटेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग, त्याचं काम चालू आहे तर त्याच्याबद्दल वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे, तो किती मोठा आहे, किती लांब आहे. त्यानंतर महाराष्ट्रातले काही व्यक्तिमत्व असतील वेगवेगळे फेमस, ज्यांची डेथ वगैरे झाली असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. राजकीय घडामोडी, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाराष्ट्राने काही योजना चालू केल्या असतील तर त्याही तुम्हाला माहिती पाहिजे. स्पेशली योजना कोणाच्या रिलेटेड येतात, शेतकरी, महिला आणि लहान मुले. तर हे एकदम हॉट टॉपिक असतात MPSCचे आवडतीचे. नेक्स्ट आहे सब्जेक्ट महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास. तर यामध्ये आपण सगळ्यात हॉट टॉपिक जो आहे तो म्हणजे समाजसुधारक. तर समाजसुधारकांवर प्रश्न कंपल्सरी असतात, म्हणजे इतिहास हा समाजसुधारकांशिवाय जाऊच शकत नाही, प्रश्न पेपर बनूच शकत नाही. तर महत्वाचे समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले, त्यानंतर तुमच्या इथं गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी ज्यांनाच आपण गोपाळ हरी देशमुख म्हणतो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, धोंडो केशव कर्वे, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, तसेच महिलांच्या रिलेटेड म्हटलं तर पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे. त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे आणि मासिके. तर तुमची वृत्तपत्रे कधी सुरुवात झाली आणि त्याचे संपादक कोण आहेत, तर ह्याची डिटेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे. आणि नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील राजकीय चळवळी. तर यामध्ये 1857चा उठाव जो आहे तो, त्यामध्ये कोणी सपोर्ट केला इंग्रजांना, कोणी बंडकर्त्यांसोबत होतं, तर हे वेगवेगळ्या रिजनमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय झालं, साताऱ्यात कोण होतं, नागपूरमध्ये कोण होतं,
त्यानंतर हे असे सगळे खानदेशमध्ये कोण होतं, त्याने हे विदर्भात कोण होतं. तर हे तुम्हाला डिटेलिंगमध्ये त्यांचे जे काही नेतृत्व कोणी केलंय हे तुम्हाला जोड्या लावण्यासाठी वगैरे येतात किंवा विधान पण त्यांचे दिले जातात. त्यानंतर 1857 नंतरचा उठाव कोणी केला. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. महाराष्ट्रातील नेत्यांचं त्यात काय योगदान होतं. त्यानंतर जहाल महाल मतभेद कधी झाला, तो कशामुळे झाला, तर विचारसरणी दोघांची काय काय होती, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर जहालमध्ये कोण कोण येतं, मवाळमध्ये कोण कोण येतं, कोणाच्या काय काय डिमांड होत्या, त्यानंतर दोघांनी एकमेकांवर क्रिटिसाइज कसं केलं, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तसेच स्वातंत्र्यापूर्वी पूर्व काळातील महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि त्यांच्या संघटना. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात. आधुनिक भारताचा इतिहास. तर यामध्ये पुन्हा इंडिया वाईज तुम्हाला बघावं लागेल की 1857 मध्ये काय काय गोष्टी झाल्या, जसं की मग त्या उठावाची कारणे काय असतील, स्वरूप काय होतं, भारतातील महत्वाची केंद्र काय कोणती होती, नेते कोणते होते जे सपोर्टमध्ये होते. तर त्याच्यावरही तुम्हाला कंटिन्यू प्रश्न विचारले जातात, जसे की तात्या टोपे, राणीबाई लक्ष्मी, त्यानंतर बेगम हजरत महल, हे जे असतील, हे जे नेते आहेत त्यांच्या अगेन्स्ट कोणते ब्रिटिश नेते होते. तर ह्याच्यावरही क्वेश्चन आला होता लास्ट टाइम. तर तुम्ही हे 1857 एकदम म्हणजे हॉट टॉपिक समजा. ह्याच्यावर कंटिन्युअस क्वेश्चन येतात. त्यानंतर INS एकदम महत्त्वाचा टॉपिक. राष्ट्रीय काँग्रेसची सुरुवात कशी झाली, स्थापना कशी झाली, त्यानंतर त्यात महत्त्वाची जी अधिवेशने असतील, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. त्यानंतर जे दुसरे काही महत्त्वाचे अधिवेशन, जसे की होम रूलच्या वेळी कोण होतं, त्यानंतर जेव्हा फूट पडली तेव्हा जहाल आणि मावळ्यांमध्ये फूट पडली तेव्हा अधिवेशन कुठं झालं, त्यानंतर 1920ला जेव्हा टिळकांचं निधन झालं तेव्हा अधिवेशन कुठं होतं, त्यानंतर गांधीजींचा कसा संबंध आला या INSशी, त्यांनी कोणतं पद भूषवलं, कोणत्या वर्षी भूषवलं, ते कुठे झालं, त्यानंतर शेतकरी कधी सामील झाले, महिला कधी सामील झाल्या. तर हे तुम्हाला सगळं म्हणजे कच्चा चिट्टा माहिती पाहिजे INSच्या प्रत्येक अधिवेशनाचा. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे मग 1920 पासून समजा तुमचं एक गांधी युग चालू होतं. टिळकांनंतर गांधींनी कमांड हातात घेतली आणि मग तिथून मग तुमच्या असहकार चळवळ असतील, त्यानंतर सविनय कायदेभंग असतील, त्यानंतर चले जाव असेल. तर या बाबतीत तुम्हाला पुढची लिंकेजेस माहिती पाहिजेत, क्रमवार सणावळ्या माहिती पाहिजेत, कारण हे डायरेक्ट विचारले जातात इव्हेंटमध्ये. तर महात्मा गांधीजींचे आगमन कधी झालं, चंपारण खेडा आणि अहमदाबाद येथील सत्याग्रह, हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजेत. की याचं नेतृत्व कोणी केलं, त्यानंतर कोणी त्यांना बोलवलं, इन्व्हिटेशन कोणी दिलं, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चलो जाओ, ओके. आता गांधी आंबेडकर वाद कधी झाला, कुठे झाला, या गोष्टी माहिती पाहिजेत. त्यानंतर इथून हरिजन वृत्तपत्राची सुरुवात झाली. त्यानंतर नेक्स्ट आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी. तर यामध्ये महत्त्वाचे आहेत ब्राह्मण समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज आणि विविध चळवळी ज्या चालू झाल्या, जसे की डिस्परेट क्लास मिशन जे विठ्ठल रामजी शिंदे यांनी चालू केलं, आणि ज्या काही दुसऱ्या पण छोट्या मोठ्या चळवळी असतील सुधारण्याच्या, तर त्या पण तुम्हाला माहिती पाहिजेत. जसं की यामध्ये मुस्लिमच्या रिलेटेड राहिलं तर मुस्लिम शीख यांनी पण कोणत्या गोष्टी त्यांच्या धार्मिक सुधारणा चालू केल्या, जसं सर सय्यद अहमद खान यांनी काय चालू केलं, त्यानंतर अजून देवबंद कधी चालू झाली, त्यानंतर अजून काय सांगता येतील तुम्हाला, वहाबी आंदोलन कधी झालं, ती चळवळ कधी चालू झाली. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला मुस्लिम आणि शीखांबद्दल शीखांमध्ये हुका चळवळ येते, अकाली चळवळ येते, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय. तर जेव्हा सुरुवात झाली 1770 स्वातंत्र्याच्या वेळेस जो आहे माउंट बॅटन, तर त्यापर्यंतचे जे महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आहेत, ज्यांनी काही स्पेशल इव्हेंट केले असतील, जसं की डलहौसीचं खालचा धोरण महत्त्वाचं आहे, वेलेस्लीच्या तैनाती फौजा महत्त्वाच्या आहेत, कर्झनची बंगालची फाळणी महत्त्वाची आहे, लिटननी व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट केला. तर यांनी काय काय केलं, त्यानंतर तुमचं लॉर्ड बेटिंग महत्त्वाचं आहे. तर हे तुमचे महत्त्वाचे जे गव्हर्नर जनरल आहेत त्यांनी काय काय सुधारणा केल्या असतील, म्हणजे सुधारणा म्हणजे बेसिकली त्या सगळ्या इंग्रजांच्याच फायद्यासाठी होत्या. तेव्हा काही इव्हेंट काय झाले, तर हे तुम्हाला डिटेलिंगमध्ये माहिती पाहिजे. नंतर नेक्स्ट आहे क्रांतिकारी चळवळी. यामध्ये सशस्त्र क्रांतीचा उदय, स्पेशली यात महाराष्ट्रामध्ये कुठे काय काय झालं, की जसं की कोल्हापूरमध्ये होतं, त्यानंतर नाशिकमध्ये होतं, जे सावरकरांनी सुरू केलं होतं. त्यानंतर अभिनव भारत, गदर पार्टी, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन यांसारख्या संघटना आणि त्यांचे प्रमुख क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचे कायदे, त्यामध्ये येतं रेग्युलेटिंग ऍक्ट, फिक्स इंडिया ऍक्ट, चार्टर ऍक्ट, मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आणि भारत सरकार कायदा 1935. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये ऍक्ट तुम्ही वाचून घ्या, कारण ह्याच्यावरही प्रश्न विचारले जातात आणि ह्याच्यावर कंटिन्युअस प्रत्येक वर्षी प्रश्न येतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे शिक्षण
विषयी धोरणं, तर शिक्षणाच्या कोणत्या कोणत्या समित्या आल्या, कोणते कोणते त्यावेळी लोक हेड होते, चेअरमन होते, त्या म्हणजे वूडचा खलिता कधी आला, हंटर कमिशन कधी आलं, सॅडलर कधी आलं, हार्टोक कधी आलं, त्यानंतर जे तुमचे वर्धा शिक्षण योजना असेल, तर हे तुम्हाला हे कमिशन आणि ते कधी आलं तर त्यांच्या सनावळ्या पाठ पाहिजे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे महाराष्ट्राचा भूगोल, स्कोरिंग सब्जेक्ट. त्यानंतर पहिल्यातला पहिला हॉट टॉपिक म्हणजे प्राकृतिक भूगोल. यात महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, प्रशासकीय विभाग, जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली, कोणता जिल्हा कशातून बाहेर, कोणत्या जिल्ह्यातून बाहेर पडला. त्यानंतर प्राकृतिक विभाग असतील ज्यामध्ये कोकण किनारा, सह्याद्री पर्वत, दख्खनचे पठार, डोंगररांगा वेगवेगळ्या आहेत आणि डोंगररांगातून कोणकोणत्या नद्यांचा उगम झाला, कोणत्या डोंगररांगांमध्ये कोणत्या नद्या आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर कोकण साईडला ज्या खाड्या आहेत, कोणत्या नदीवर कोणती खाडी महत्वाची आहे हे तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे माहिती पाहिजे. क्वेश्चन कसाही फिरवला, दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरवला तरी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रामधली तुम्हाला एक पहिली 8 ते 9 म्हणजे उंचीने हे असलेली शिखरं माहिती पाहिजेत, मोठी असलेली. तर ह्याचे ट्रिक्स आहेत ते तुम्ही लक्षात घ्या, युट्यूबवर बघून घ्या, तर हे तुमचे पाठ होऊन जातील. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत, गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, तर त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, त्यांचा उगम कुठे होतो, त्यानंतर त्यांची लांबी किती आहे आणि नद्यांवरील महत्त्वाचे प्रकल्प कोणते असतील, धरणं कोणते असतील, तर हे तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट आहे हवामान. अगेन महत्त्वाचा महाराष्ट्रातील सर्व हवामानाचे प्रकार. त्यानंतर पर्जन्य असेल, मृदा प्रकार असेल तर तांबडी, रेगूर मृदा, त्यानंतर जांभी मृदा हे कुठे आढळतात हे तुम्ही बायफर्गेशन करून बघून घ्या. त्यानंतर त्रिवारनी जे काही तुकडे केले होते महाराष्ट्राचे, वर्गीकरण केलं होतं की कोणता AW मध्ये येतो, कोणता BSH मध्ये येतो, तर हे गोष्टी तुम्ही पाहून घ्या. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे वन आणि वन्यजीवन. तर वनांचे प्रकार, नंतर राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि राखीव जैवक्षेत्रे. तर यामध्ये आपले किती सँच्युरीज आहेत, त्यानंतर नॅशनल पार्क्स किती आहेत, त्यानंतर वाघ्य प्रकल्प किती आहेत महाराष्ट्रामध्ये हे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचा प्रकार किती आहे, म्हणजे पहिले 3 जिल्हे कोणते, शेवटचे 3 जिल्हे कोणते, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट सदाहरित वने कुठे येतात, त्यानंतर निम सदाहरित कुठे येतात, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित कुठे येतात, तर त्यांचं ते म्हणजे काय म्हणतात त्याचे एक्झाम्पल सगळं तुमचं पाठ असलं पाहिजे. नेक्स्ट आहे शेती टॉपिक. तर प्रमुख पिके महाराष्ट्रामधली ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस. तर जलसिंचनाचे प्रकार बघायचे की कुठे कुठे कसं कसं यूज होतोय आणि शेतीविषयक योजना. तर शेतीविषयक योजना या सर्रास येत असतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे खनिज संपत्ती आणि उद्योग. तर महाराष्ट्रामधील कोणती खनिजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात ते नक्की तुम्ही पाहून घ्या. तर सोपं आहे ते आणि जे PYQ आहे त्यावरूनच ते क्वेश्चन तयार होतात. त्यामुळे ते काही जास्त टफ तुम्हाला जात नाही. आणि कोणता औद्योगिक प्रदेश असेल किंवा तयार होणार असेल भविष्यामध्ये तर त्याच्याबद्दल पण तुम्ही चालू घडामोडीमधून ते वाचून घ्या. आणि नेक्स्ट हॉट टॉपिक म्हणजे लोकसंख्या. तर हो, लोकसंख्या 2011ची आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्यातला पण हॉट टॉपिक म्हणजे घनता, साक्षरता आणि लिंग गुणोत्तर. तर ह्याच्यावर एक सर्रास प्रश्न येत असतात. तर हे तुमचं म्हणजे तोंडपाठ असलंच पाहिजे प्रत्येक गोष्ट लोकसंख्येच्या रिलेटेड. नेक्स्ट आहे वाहतूक. वाहतुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणते महत्त्वाचे नॅशनल हायवेज आहेत, ते कुठून सुरुवात होतात, कुठे संपतात, त्यांची लांबी किती आहे वगैरे. रेल्वे मार्ग कोणते असतील, बंदरं कोणते असतील आणि विमानं आंतरराष्ट्रीय कोणती, डोमेस्टिक कोणती, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे भारताचा भूगोल. तर भारताच्या भूगोलमध्ये पण या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येत नाहीत. तर 10 पैकी 2 ते 3च क्वेश्चन असतात फक्त. आणि प्राकृतिक भूगोल त्यामध्ये भारताचं स्थान, विस्तार, त्यानंतर प्राकृतिक विभाग, हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार पठार आणि किनारपट्टी. तर हे बायफर्गेशन प्रत्येक डिटेलमध्ये तुम्ही वाचून घ्या पुस्तकांमध्ये. आणि त्यानंतर प्रमुख पर्वत श्रेण्या बघून घ्या की कोणते कोणते फेमस आहेत, हिमालयामध्ये कोणते, त्यानंतर सह्याद्रीमध्ये काय, विंध्य पर्वतमध्ये काय, अरवली पर्वतमध्ये कोणतं शिखर उंच आहे, त्यानंतर तुमचा पूर्वेचा तिकडे घाट आहे तिकडे काय आहे, त्यानंतर जे मिझोरामच्या इकडे टेकड्या आहेत गारो, जयंता, त्या त्या टेकड्या बघून घ्या. आणि नेक्स्ट आहे नद्या. तर 2 टाईपच्या नद्या आहेत इंडियामध्ये, एक हिमालयन नद्या आणि दुसऱ्या द्वीपकल्पीय नद्या. तर त्यांची उगमस्थानं बघून घ्या आणि त्यांचे जसं की काय म्हणतात त्याला, उपनद्या कोणत्या आहेत ते स्ट्रक्चर एक तुम्ही पूर्णतः बघून घ्या, कारण त्याच्यावरही क्वेश्चन विचारले जातात की कोणती नदी उपनदी आहे. स्पेशली गंगे आणि ब्रह्मपुत्रच्या रिलेटेड तुम्ही या गोष्टी बघून घ्या. नंतर नेक्स्ट आहे हवामान, मान्सूनची निर्मिती, त्याचं वितरण कुठे कसं होतं, त्यानंतर त्रिवार आणि कोपेननुसार बायफर्गेशन तुम्ही बघून घ्या की कोणत्या भागाला कोणते शब्द त्यांनी अलोकेट केलेले आहेत.
नेक्स्ट आहे मृदा आणि वनसंपत्ती. तर अगेन सेम टॉपिक, कुठे वनांचं म्हणजे प्रमाण जास्त आहे, पर्सेंटेज कोणता आहे, त्यानं मृदा कुठे कशी भेटते, म्हणजे कोणत्या कलरची असते, त्यानंतर मृदेमध्ये काय फरक आहे, काळ्यामध्ये काय फरक आहे, तांबड्यामध्ये काय फरक आहे, जांभळ्यामध्ये काय फरक आहे, वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने देशातली. त्यानंतर नेक्स्ट आहे खनिज संपत्ती. तर प्रमुख जे राज्य आहेत आणि ते कशासाठी फेमस आहेत, कोणत्या साठ्यांसाठी, तर ते एक बघून घ्या. आणि नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या, जे तुम्ही कम्पेअर करा महाराष्ट्रासोबत, तर तुमचं इझिली लक्षात राहील. तर सेम टॉपिक घनता, साक्षरता, लिंगोत्तर आणि तुलना करा याची महाराष्ट्राची इव्हन दुसऱ्या राज्यांसोबत, की कोण महाराष्ट्रापेक्षा आजूबाजूचे जे राज्य आहेत, गोवाच म्हणतो, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक वगैरे, तर यांच्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे महाराष्ट्र. तर असे तुलनात्मक अभ्यास करा. नेक्स्ट सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र, एकदम महत्वाचा आणि हॉट टॉपिक. तर संविधानाची निर्मिती आणि वैशिष्ट्ये, संविधान सभेची निर्मिती, त्यानंतर महत्त्वाच्या समित्या असतील तर त्यात तुम्हाला तोंडपाठ पाहिजे की त्याचे चेअरमन वगैरे कोण होते. त्यानंतर संविधानाचे सोर्स, स्त्रोत, की कुठून कुठून काय काय आपण घेतलं, तर तेही तुम्हाला म्हणजे तो चार्ट लक्ष्मीकांतमध्ये दिलाय, तो तोंडपाठ पाहिजे. संविधानातील प्रमुख वैशिष्ट्य पाहिजे लक्षात पाहिजे, की आणि त्याचं कम्पॅरिझन झालं पाहिजे, की ब्रिटनमध्ये कशी आहे, स्वित्झर्लंडमध्ये कशी आहे, अमेरिकेसोबत कशी आहे, तर या आणि आपल्याकडे कशी आहे. तर याचं कम्पॅरिझन तुम्ही लक्षात घ्या, कारण कम्पॅरिझनवरही क्वेश्चन आला होता लास्ट टाइम. आपलं कम्पॅरिझन केलं होतं कोणासोबत, अमेरिकेसोबत, अमेरिकेच्या सिनेट सोबत कम्पॅरिझन केलं होतं. संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रिॲम्बल, तर त्यातले प्रमुख शब्द कोणते आहेत, त्यामध्ये घटना दुरुस्ती कधी झाली, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचे अर्थ आणि महत्त्व. त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि कलमे. तर भाग 1 मध्ये काय, त्यानंतर भाग 2 मध्ये काय, त्यानंतर भाग 3 मध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मूलभूत हक्क, हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. 12 ते 35 आहेत, तर हे तुम्हाला तोंड पाठ पाहिजेत 51 पर्यंत. त्यानंतर भाग 4 जो आहे तो DPSP साठी आहे, तो 36 ते 51 आहे. आणि 4A हा कर्तव्यांसाठी आहे, ते कर्तव्य कोणाकडून घेतली, DPSP कोणाकडून घेतली, फंडामेंटल राईट्स कोणाकडून घेतली, हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो बेसिकली आर्टिकल 1 ते आर्टिकल 51 पर्यंत सगळे आर्टिकल तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं काही विचारलं की 56 कोणतं, सॉरी 26 कोणतं, त्यानंतर 16 कोणतं, 41 कोणतं, ते हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर नेक्स्ट आपण सेंटरकडे येऊयात. सेंटरमध्ये मेन महत्त्वाचा माणूस जो असतो तो म्हणजे राष्ट्रपती. तर त्याची निवड कशी होती, त्याला अधिकार कोणते असतात, कार्यकाळ किती दिवसांचा असतो आणि महाभियोग प्रक्रिया आणि त्याचे म्हणजे सगळेच गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या. स्पेशली आर्टिकलवर सर्रास क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर उपराष्ट्रपती, निवड, कार्य, अधिकार. त्यानंतर नेक्स्ट आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. पंतप्रधानांची निवड कशी होती, मंत्रिमंडळाची रचना काय असते, कार्यपद्धती, या गोष्टी. त्यानंतर संसद आहे, यामध्ये लोकसभा, राज्यसभा, त्यांची रचना, सदस्य संख्या, त्यांचे अधिकार, संसदेच्या कामकाजातील महत्त्वाच्या प्रक्रिया, शून्य प्रहर असेल, प्रश्नोत्तर तास असेल, तर हे तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या. आता येऊयात आपण भाग 6 मध्ये, जो स्पेसिफिकली ह्याच्या रिलेटेड आहे, आपला राज्य विधिमंडळ रिलेटेड आहे. तर राज्य विधानसभा आणि विधान परिषद, रचना, सदस्यांची निवड आणि अधिकार, त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री, राज्यपालांची नियुक्ती, अधिकार, मुख्यमंत्र्याचे कार्य, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे रचना, न्यायाधीशांची नेमणूक, अधिकार आणि कार्य, त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन, त्यांचे महत्त्व आणि नेक्स्ट आहे जनहित याचिका. तर याचा अभ्यास करताना तुम्ही सेंटर आणि स्टेटला कम्पॅरिझन करून करा, कारण की मोस्टली गोष्टी या रिफ्लेक्शनच होतात. स्टेटमध्ये थोड्याशा चेंजेस आहेत राज्यपाल, राष्ट्रपतीमध्ये किंवा संसद आणि विधिमंडळमध्ये, तर त्या तुम्ही पाहून घ्या. कम्पॅरेटिव्हली केला तर त्या इझिली तुमच्या लक्षात आलेल. आणि आर्टिकल मात्र दोघांच्याही लक्षात ठेवा, त्याचा नक्की म्हणजे फायदा होईलच. नेक्स्ट आहे तुमचं पंचायत राज आहे. तर पंचायत राजमध्ये दोन महत्त्वाच्या घटना, त्या म्हणजे 73 आणि 74 घटना दुरुस्ती. तर यांनी नगरपालिका आणि पंचायत, ग्रामपंचायत वगैरे हे स्थापन झालं. तर त्यांची वैशिष्ट्य वगैरे, त्यांचे आर्टिकल्स जे काय असतील 243 पासून ते पुढे पी पर्यंत आहेत, म्हणजे ओ पर्यंत आहेत, आणि पी पासून तुमचे नगरपालिकेचे चालू होतात. ZG पर्यंत आहेत, तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर त्यांची रचना वगैरे माहिती पाहिजे, ग्रामसभा वगैरे, त्यानंतर पंचायत समिती येतं, त्यानंतर नगरपंचायत वगैरे येतं. तर ह्या गोष्टी तुम्ही पुस्तकामधून पाहून घ्या. आणि नेक्स्ट आहे निवडणूक आयोग. तर हे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज जे आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यांच्या रचना काय, किती अधिकारी असतात, त्यांची पात्रता काय असते, त्यांचं कार्य काय, आणि त्यांचे अधिकार कोणते दिलेत, आणि त्यांचे आर्टिकल्स कुठून चालू होतात, सध्याचे चेअरमन कोण आहेत, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. नेक्स्ट आहे UPSC MPSC. तर सेम याची रचना आणि कार्य माहिती पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टॅग, आर्टिकल्स माहिती पाहिजे, नियुक्ती कोण करतं, कार्य काय आहेत, या गोष्टी. त्यानंतर हॉट टॉपिक म्हणजे अटर्नी जनरल आणि ॲडव्होकेट जनरल. तर हे ह्यांचे आर्टिकल्स आणि त्यांची नियुक्ती कोण करतं,
या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांचे अधिकार काय, लिमिटेशन काय, या गोष्टी. नेक्स्ट सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र. आणि तर याचं बायफर्केशन आपण बघूया. तर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असं बायफर्केशन होतं अर्थशास्त्रामध्ये. तर मायक्रोमध्ये होतं मागणी आणि पुरवठा. तर यामध्ये तुमचं होतं मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, त्यानंतर मागणीची लवचिकता आणि त्यानंतर बाजारपेठेचे प्रकार, मग परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोली, त्यानंतर अल्प विक्रेताधिकार, ऑलिगोपोली. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे उत्पादनाचे घटक, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. त्यानंतर नेक्स्ट आहे पैसा आणि चलनवाढ, चलनवाढीचे कारण, त्यानंतर परिणाम आणि प्रकार, मागणी प्रेरित, खर्च प्रेरित. ओके. डिमांड पुल आणि कॉस्ट पुश. नेक्स्ट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये महत्वाचा टॉपिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. तर हे कधी म्हणजे याची समिती कोणती होती, ट्राय कोणी केला सुरुवातीला, यावर क्वेश्चन येतात. आणि पहिलं किती म्हणजे किती स्वातंत्र्यानंतरचं जे राष्ट्रीय उत्पन्न होतं ते किती होतं, या गोष्टी माहिती पाहिजे. जीडीपी, जीएनपी, एनएनपी या पद्धतीच्या तुमच्या संकल्पना, कन्सेप्ट माहितीच पाहिजे की कशातून काय वजा केलं की काय भेटतं आपल्याला. एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये म्हणजे कोणाचा त्यात सहभाग असतो, कोणाचा नसतो, त्या गोष्टी माहिती पाहिजे. नंतर सगळ्यात हॉट टॉपिक म्हणजे ज्याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात तो म्हणजे सार्वजनिक वित्त, ज्यामध्ये शासनाचे उत्पन्न, कर आणि करेतर, सार्वजनिक खर्च, अर्थसंकल्प, बजेट आणि त्याचे प्रकार या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. तर राजकोषीय धोरणं जी आहेत, दोन प्रकारची धोरणं असतात, एक मॉनिटरी पॉलिसी आणि एक फिस्कल पॉलिसी. तर मॉनिटरी पॉलिसी ही तुमची बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थेमध्ये कव्हर होते आणि फिस्कल पॉलिसी ही तुमची सार्वजनिक वित्तामध्ये कव्हर होते. या दोन्ही पॉलिसीचा डीपमध्ये चांगला अभ्यास करा, ह्याच्यावर क्वेश्चन खूप वेळा विचारले जातात. तर नेक्स्ट बघूयात बँकिंग आणि वित्तीय व्यवस्था, ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यांची धोरणे असतील. या संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजेत. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR काय असतो, SLR काय असतो. त्यानंतर कमर्शियल बँका त्या कधी नॅशनलाइज झाल्या तर त्यांची साल माहिती पाहिजेत आणि त्या किती झाल्या तर या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजेत. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा असतील, जसं की नरसिंह समिती असेल, त्यांनी काय काय शिफारशी केल्या, ती कधी झाली, तर महत्वाच्या समित्या आणि त्यांच्या शिफारशी. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. तर व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड आणि व्यवहार होतो, बॅलन्स ऑफ पेमेंट्स. तर बेसिकली कोणत्या देशांबद्दल आपला व्यापार कसा होतो, कोणासोबत प्लसमध्ये होतं तर कोणासोबत मायनसमध्ये होतो आणि कोणासोबत सगळ्यात जास्त झाला पाठीमागच्या वर्षी. तर या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये भेटून जातील. आणि कोणत्या गोष्टींची जास्त निर्यात केली जाते तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. जसं की पेट्रोलियम पदार्थ वगैरे, कोणाचं रँकिंग किती होतं, या या गोष्टी तुम्हाला स्पेसिफिकली हे तुम्ही रिसेंट अपडेटमध्ये बघून घ्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे नियोजन. तर पंचवार्षिक योजनेचे तुमचे 5 इयर प्लॅन्स आहेत. तर प्रत्येक नियोजन प्लॅनचं उद्दिष्ट काय होतं, त्यानंतर त्यांचं नाव काय होतं आणि त्यांच्या काही टाइममध्ये कोणत्या इव्हेंट कोणते झाले असतील, कोणते प्रकल्प आले असतील, कोणत्या घटना झाल्या असतील इंडियामध्ये, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर त्यांचे उद्दिष्ट काय ठरवले होते जीडीपीचे वगैरे, त्यातले साध्य किती झाले, कितींचे साध्यच्या खाली राहिले आणि कितीचे साध्यच्या वरती गेले, म्हणजे प्लसमध्ये किती गेले, मायनसमध्ये किती गेले, या गोष्टी तुम्हाला तिथे महत्वाच्या म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे नीती आयोग. तर नीती आयोगाची स्थापना कधी झाली, त्यानंतर त्याचा फुल फॉर्म काय, या गोष्टी विचारल्या आहेत. त्यानंतर सध्या काय त्याच्यामध्ये चेअरमनमध्ये काही चेंजेस झाले असतील, व्हाईस चेअरमनमध्ये, तर त्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या. आणि सचिव वगैरे या गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर त्याचे जे स्थायी सदस्य असतात तर त्यांची नावं एकदा बघून घ्या. नेक्स्ट आहे त्यांनी कोणते उपक्रम वगैरे चालू केले असतील नीती आयोगाने, तर ते उपक्रम पण तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे कृषी आणि उद्योग. तर कृषी क्षेत्रामध्ये शेतीविषयक समस्या, कृषी धोरणे, हरित क्रांती, सिंचन प्रकल्प आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये लघु आणि कुटीर उद्योग, सार्वजनिक क्षेत्र, महत्वाच्या औद्योगिक धोरणे. नेक्स्ट आहे लोकसंख्या. तर लोकसंख्येच्या टॉपिकमध्ये तुम्ही हा जॉग्रफीमध्ये केलाच असेल, तर हा इथे रिपीट करू नका. त्यानंतर महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बेरोजगारी आणि दारिद्र्य, त्यांचे प्रकार. तर दारिद्र्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या समित्या माहिती पाहिजेत. लकडावाला समिती, अलग समिती, त्यानंतर तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. तर या समितींचे जे काही त्यांनी हे दिलेत, काय म्हणतात, आकडेमोड दिली आहे. तर कोणत्या वर्षी किती आकडेमोड होती, किती गरिबी होती, त्यानुसार पहिली राज्य कोणते, पहिले 2-3 राज्य कोणते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर त्यांचे क्रायटेरिया काय होते गरिबीचे, ते कोणते कशा बेसिसवर होते, ते MRP होते का दुसरं काहीतरी MMRP होते, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट आहे अर्थसंकल्प. हे तर सांगितलंच. इकॉनॉमिक सर्व्हे झालं. त्यानंतर नवीन काही योजना धोरणे हे तुमचं चालू घडामोडीमध्ये होईलच. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था ज्या काही असतील, जसं की वर्ल्ड बँक असेल, IMF असेल,
आणि WTO असेल. त्यानंतर भारताचं भारताचं त्यांच्यामध्ये योगदान काय, त्यांनी कोणते इव्हेंट भारतामध्ये जर लॉन्च केले असतील, जर भारताला कोणत्या गोष्टीमध्ये सहाय्य केलं असेल, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. बेसिकली यांच्या रिलेटेड तुम्हाला यांच्या स्थापना कधी झाल्या, त्या कोणत्या करारानुसार झाल्या आणि त्याचे साल वगैरे माहिती पाहिजेत. नेक्स्ट बघूयात. त्यानंतर येतो बायोलॉजी. अगेन हा तसा सोपा सब्जेक्ट आहे, पण खूप लोकांना अवघड जातो. तुम्ही याच्यावर थोडी PYQ ची कमांड घेतली तर तुम्हाला हा क्वेश्चन हे प्रश्न तुम्हाला जास्त अवघड जाणार नाहीत. आणि बायोलॉजीचं बेसिकली बाऊ करून ठेवलाय, पण बायोलॉजी एक सिम्पल आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पण तुम्ही फक्त कमांड तुमची व्यवस्थित म्हणजे तुम्ही बघितलं पाहिजे की MPSC कोणत्या गोष्टीवर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. तर एक तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्रांचे क्लासिफिकेशन जे आहेत त्याच्यावर सर्रास क्वेश्चन येतात. आणि ते क्वेश्चन तुम्ही स्टेट बोर्ड मधून आरामात तुम्ही करू शकता आणि ते स्टेट बोर्ड मधलंच उचलतात. ते काय दुसरं खूप अवघड विचारत नाहीत. आणि याच्यामध्ये पण आता महत्वाचं काय आहे, जसं की बॉटनीमध्ये वनस्पतीचे वर्गीकरण, वनस्पतीचे भाग आणि वेगवेगळे वनस्पतीचे जे काही भाग आहेत तर त्यांची कार्य वगैरे काय, तर खोड, मूळ, पाने, फुले, त्यानंतर फोटोसिंथेसिस कसं होतं, त्यानंतर वनस्पतींमध्ये हार्मोन्स असतात वेगवेगळे, ऑक्झिन्स असतं, गिबरेलिक ऍसिड असतं. तर ह्यांचं काय काम आहे, तर हे तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर वनस्पतीवर लागणारे रोग जे असतील, खैऱ्या असेल, त्यानंतर झिंक कमी असल्यामुळे, कॉपर कमी असल्यामुळे कोणते रोग होतात, हे गोष्टी तुम्ही पाहून घ्या. जसे वेगवेगळे जसे बॅक्टेरियल कोणते रोग आहेत, फंगल कोणते ग्रोथ आहेत, तर या गोष्टी बायफर्गेशन तुम्ही करून घ्या. आणि ते कोणत्या पॅरासाइटमुळे होतात, त्या पॅरासाइटची नावं आजकाल येत आहेत, तर ते पॅरासाइटचं पण तुम्ही म्हणजे नाव लक्षात घ्या रीड करताना. नेक्स्ट आहे झूलॉजी. तर झूलॉजीमध्ये तुम्ही पहिल्यांदा सगळं ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन बघा, वेगवेगळे फायलम बघा, कोणत्या क्लासेसमध्ये कोणते म्हणजे एक्झाम्पल येतात, हे तुम्हाला म्हणजे डायरेक्ट विचारले जातात की त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्यांचे एक्झाम्पल सांगा, कोणता येत नाही, कोणता बसतो. सो ऑड मॅन आउट वगैरे ह्या गोष्टी विचारल्या जातात. आणि ह्युमन बॉडीच्या रिलेटेड म्हटलं तर त्याचं डायजेशन सिस्टीम येते तुमची, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था आणि मज्जा संस्था, उत्सर्जन संस्था. सो एक्सक्रिशन, सर्क्युलेशन, नंतर श्वसनला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, रेस्पिरेटरी सिस्टीम, या गोष्टी. त्यानंतर जीवनसत्व कोणती महत्वाची, ABCDE या गोष्टी आणि त्यांच्या कमतरतेमुळे कोणते रोग होतात, ह्याचे चार्ट्स तुम्ही बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे अनुवंशिकी म्हणजे जेनेटिक्स. तर यामध्ये पेशी, DNA, RNA आणि क्रोमोझोम्स, गुणसूत्रे, मेंडलचे अनुवंशिकतेचे नियम, तर या गोष्टी आहेत. नेक्स्ट आहे रोग. तर माणसाला, ह्युमन्सला जे रोग होतात वेगवेगळ्या कारणामुळे, मग ते बॅक्टेरिया असतील, फंगल असतील आणि व्हायरसेसचे जे असतील, तर ते त्याचं बायफर्गेशन बघून घ्या. आणि नेक्स्ट आहे मग त्याच्यावर उपाय कोणते केलेले आहेत मार्केटमध्ये, लसीकरण कोणते आहे, तर त्या लसीचं तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा टॉपिक बघूयात, फिजिक्स. तर फिजिक्समध्ये तुम्हाला पहिला टॉपिक आहे गती आणि बल. तर गतीचे नियम, द लॉज ऑफ मोशन. त्यानंतर गुरुत्वाकर्षण, कार्य, ऊर्जा आणि शक्ती. त्यानंतर नेक्स्ट आहे साऊंड आणि लाईट. तर ध्वनी आणि प्रकाश, ध्वनीचे गुणधर्म, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन आणि अपपरावर्तन रिफ्रॅक्शन, आरसे आणि भिंगांचे उपयोग. तर तुम्ही ते माहितीच असेल की कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, तर आरशा आणि भिंगामध्ये ते दोन गोष्टी आहेत. तर त्याचे लॉज बघून घ्या आणि त्याच्यावर न्यूमरिकल सॉल्व्ह करा, कारण की ते न्यूमरिकल्स पण MPSC ने विचारले आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे विद्युत आणि चुंबकत्व, सो इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. तर एक आहे विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंट, विद्युत दाब, रोध, ओहमचा नियम आणि चुंबकत्व. तर ह्याच्यावरही तुमचे ओहमच्या रिलेटेड MCQs मध्ये काय म्हणतात की V इज इक्वल टू I जो आहे, तो त्याचा जो काय म्हणतात सूत्र आहे, त्याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन येतात. आणि मॅग्नेटिझम वर तुम्हाला मॅग्नेटिझमवर बेसिकली कन्सेप्ट विचारले जातात. आणि इलेक्ट्रिक करंटवर पण तुमचे काही न्यूमरिकल्स येतात की किती वॅट खर्च झाली इलेक्ट्रिसिटी, जर तुमचा एवढा वॅटचा बल्ब असेल, तो 1 महिना चालू ठेवला तर त्याचं बिल किती येईल. तर बेसिकली असे न्यूमरिकल्स हे येत असतात. आणि नेक्स्ट आहे उष्णता, उष्णतेचे प्रकार, उष्णता मापन. आणि नेक्स्ट आहे ॲटम्स अँड न्यूक्लियस. तर हा टॉपिक तसा तर केमिस्ट्रीमध्ये पण येतो. तर ॲटमची रचना, किरणोत्सर्ग, या गोष्टी बघून घ्या. नेक्स्ट आहे केमिस्ट्री, रसायनशास्त्र. तर मूलद्रव्ये आणि संयुगे, सो एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स, तर अणूंची रचना, पिरियॉडिक टेबल. आणि नेक्स्ट आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म. तर प्रत्येक मूलद्रव्य जे आहेत, एलिमेंट्स, त्यांचे काय गुणधर्म आहेत, म्हणजे जसं की कार्बनचं काय आहे आणि नायट्रोजनचं काय, ऑक्सिजनचं काय, त्यानंतर
क्लोरीनचं काय, ब्रोमीनचं काय. सो असे जे महत्त्वाचे जे आहेत आणि तुमचं Na असेल म्हणजे सोडियम, त्यानंतर नेक्स्ट आहे के, Mg असेल, Mn असेल, तर यांचे काय महत्त्व आहेत सर्रास आपल्या डे टू डे लाईफमध्ये, तर ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे आम्लारी आणि क्षार. तर ऍसिड बेसिस या गोष्टी, तर त्यांचे पीएच मूल्य आणि गुणधर्म आणि उपयोग बघा. त्यानंतर केमिकल रिॲक्शन असतील, तर रासायनिक समीकरणे आणि रासायनिक बंध. नेक्स्ट आहे कार्बन आणि त्यांची संयुगे, कार्बन आणि इट्स कंपाऊंड्स. तर कार्बनचे अपरूप म्हणजे जसं हिरा, ग्राफाइट असतील आणि हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मध्ये पण तुम्हाला अल्केन असेल, अल्काईन असेल, अल्कीन असेल, तर असे 3 वेगवेगळे टाईप पडतात. त्याचे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर बेन्झीनच्या रिलेटेड माहिती पाहिजे, C6H6. आणि तुम्हाला त्याच्यापासून वेगवेगळे काय म्हणता येईल, जे ग्रुप, फंक्शनल ग्रुप त्याला लावले जातात. तर फंक्शनल ग्रुप म्हणजे एक ओएल ग्रुप लावला जातो, त्यानंतर अल्डिहाइडचा ग्रुप लावला जातो, कीटोनचा ग्रुप लावला जातो, त्यानंतर इथरचा ग्रुप असतो, इस्टरचा असतो, अल्कोहोलचा ग्रुप असतो. तर हे माहिती पाहिजे की त्याला जॉईंट होताना कोणत्या ग्रुपला जॉईंट होताना कोणतं समीकरण लागतं, कोणते त्याला काय म्हणतात म्हणजे प्रत्यय लागतात. OH असेल, कोणाचं C डबल बॉन्ड OC असतं. तर हे गोष्टी तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर दैनिक वापरातील आपण रसायनं जी वापरतो ते कोणती असतात. मग साबण म्हणजे काय असतं नक्की, म्हणजे नक्की त्याचं कोणतं गुणसूत्र आहे, केमिकल फॉर्म्युला कोणता आहे, तर तो काय. आणि त्यानंतर डिटर्जंट काय, काचमध्ये काय असतं, सिमेंटमध्ये काय असतं, त्यानंतर तुमचं महत्वाचं म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस पण असतो, तर ते काय. तर हे यांचे तुम्हाला गुणसूत्र माहिती पाहिजे. सामान्य बुद्धिमत्ता आणि अंकगणित, तर 10 प्रश्न ईच असतात. आणि तर पहिल्यांदा आपण अंकगणित बघूयात. तर अंकगणितमध्ये तुमचं आहे संख्या आणि संख्याचे प्रकार. तर तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्णांक, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम, विषम, परिमेय आणि अपरिमेय संख्या या माहिती पाहिजे. हे बेसिक आहे, म्हणजे हे तुमचं काय जास्त वेळ नाही लागणार हे समजायला. आणि त्यानंतर मग तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा बोर्डमॉस नियमानुसार आधारित प्रश्न पाहिजे, कारण की हे तुम्हाला विचारलं जातं बोर्डमॉस पद्धती. युजली हे क्वेश्चन येत आहेत सारखे. त्यानंतर नेक्स्ट आहे लसावी मासावी. तर लसावी मासावी हा तुम्हाला काढता आला पाहिजे, कारण याच्यावर तुमचं टाइम अँड वर्कचं गणित असतं. त्यानंतर डिस्टन्स, टाइम डिस्टन्स चे गणित असतात तुमच्या याच्यावर रिलेटेड. तर LCM आणि HCF हे तुम्हाला आले पाहिजेत. इव्हन आता कंबाईन ग्रुप बी मेन्सला पण क्वेश्चन आला होता LCM आणि HCF वर. नेक्स्ट आहे तुमचा पर्सेंटेज, अगेन महत्वाचा टॉपिक, ज्याच्यावर सध्या क्वेश्चन सारखेच येत आहेत. आणि तुम्हाला ग्राफ दिले जातात वेगवेगळे, कधी गोलाकार दिले जातात, कधी स्तंभालेख दिले जातात. आणि पाठीमागच्या वर्षापेक्षा म्हणजे कितीनी जास्त आहे, किंवा एखाद्या एक्स पेक्षा वाय कितीनी जास्त आहे, कितीनी कमी आहे, या गोष्टी तुम्हाला सर्रास विचारल्या जात आहेत. सध्या तरी असंच ट्रेंड चालू आहे MPSCचा. नंतर शेकडेवारी पद्धत आल्यानंतर तुमचा त्याच्यावर डिपेंड जो आहे टॉपिक, तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. तर किती नफा झाला, किती प्रॉफिट झाला, याचे काही सूत्र आहेत. तर ती सूत्र तुमची तोंडपाठ असली पाहिजेत, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये तिथं म्हणजे तुम्हाला जास्त विचार नाही करावा लागणार. प्रश्न वाचल्या वाचल्या लगेच तुम्हाला आन्सर देता येतील. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे सरासरी. तर सरासरीचे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजेत, की जसं की वर्गामध्ये एवढे स्टुडंट्स आहेत आणि त्यात शिक्षकाचं एवढं ऍड केलं तर एवढ्याने वाढतं. तर मग शिक्षकाचं किती आहे, तर अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे किंवा होडीमध्ये XYZ लोक आहेत, X लोक आहेत, त्यामध्ये एक माणूस गेला आणि दुसरा दुसरा त्याच्या ठिकाणी बसला, तर एवढ्यानी सरासरी कमी झालं, जास्त झालं. तर ह्या गोष्टीच्या काही ट्रिक्स आहेत, ज्या सोप्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सोडवता येतात कमी टाइममध्ये. तर ते तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट आहे रेशो आणि प्रपोर्शन. रेशो आणि प्रपोर्शनचा उपयोग तुम्हाला वयवारीमध्ये होतो, संख्यांचे गुणोत्तर आणि त्यांचे मिश्रण. आणि प्लस तुमचा जर मिक्सर ॲलिगेशनवर जर क्वेश्चन आले, तर त्याच्यावरही तुम्हाला रेशो आणि प्रपोर्शनवर येतो. परत तुम्हाला रेशो आणि प्रपोर्शनवर तुमचा पार्टनरशिप हा पण तुमचा क्वेश्चन एक कव्हर होतो, कारण तो पण सेम रेशोवरच विचारला जातो. नेक्स्ट आहे तुमचं टाइम वर्क स्पीड. आणि ह्याच्यावर मग तुमचे वेळ आणि काम, त्यानंतर नळ आणि टाकीचे उदाहरण असेल, वेळ आणि अंतर असेल. हा पण हॉट टॉपिक आहे MPSCचा. नेक्स्ट आहे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. हे दोघांचे तुम्हाला फॉर्म्युलेच माहिती पाहिजे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, कंपाऊंडचा माहिती पाहिजे. दोघांचा जो डिफरन्स असतो त्याचा फॉर्म्युला लक्षात पाहिजे. नेक्स्ट आहे क्षेत्रफळ आणि घनफळ, एरिया आणि व्हॉल्यूम. तर वेगवेगळे जे काही शेप्स आहेत, तर प्रत्येकाचे एरिया आणि व्हॉल्यूमचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, घन आणि दंडगोल यांचे क्षेत्रफळ, घनफळ. नेक्स्ट आहे मेंटल ॲबिलिटी. तर मेंटल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला येते अंकमालिका आणि अक्षरमालिका. तर गहाळ झालेले अक्षर किंवा अंक शोधणे. नेक्स्ट आहे सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंग, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत दिलेले शब्द किंवा वाक्य सोडवणे. नेक्स्ट आहे रक्ताचे
नातेसंबंध ब्लड रिलेशन, एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीचे असलेले नातेसंबंध ओळखणे. त्यानंतर दिशा आणि अंतर, डायरेक्शन आणि डिस्टन्स ह्याच्यावरचे प्रश्न. आणि सिलोजिझम म्हणजे अनुमान, दोन विधानं दिले जातात त्यावर निष्कर्ष काढले जातात. नेक्स्ट आहे आकृती आणि पाण्यात कशी दिसेल आणि आरशामध्ये कशी प्रतिमा दिसेल, असे क्वेश्चन पण तुम्हाला विचारले जातात. तर कधी कधी कागदाचे फोल्डिंगचे पण क्वेश्चन ह्याला ऑल करून विचारले जातात. नेक्स्ट आहे वेन डायग्राम, हा नेहमी म्हणजे हॉट टॉपिक आहे जो एमपीएससी विचारतेच. नेक्स्ट आहे घड्याळ आणि कॅलेंडर. तर आय गेस लास्ट एक्झाम मध्येच प्रिलियमचा हा क्वेश्चन विचारला होता की एक तुम्हाला डेट दिली होती त्याचा वार कोणता आहे. आय गेस ती 14 ऑगस्ट होती. तर त्याचा वार कोणता आहे डायरेक्ट विचारलं होतं. नेक्स्ट आहे वर्गीकरण, सो गटात न बसणारा शब्द, अंक शोधणे, ऑड मॅन आउट बेसिकली. आणि त्यानंतर आहे सिटिंग अरेंजमेंट. तर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटमध्ये सरळ देतील, सरळ रांगेतले देतील किंवा वर्तुळाकार देतील. तर असे हे तुमचे टोटल क्वेश्चन होते आणि पूर्ण म्हणजे तुमचा सिलेबस होता. तर हा तुम्ही म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ह्याच्यावर तुम्ही एक मॅक्सिमम प्रॅक्टिस करा, कारण की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढंच तुम्हाला तुमचं टाइम मॅनेजमेंट चांगलं परफेक्टली बसेल. जर प्रॅक्टिसच केली नाही तर ऐन टायमिंगला तुमचं तिथं पेपर कव्हर होत नाही आणि मुलांचे मग अशा रिॲक्शन येतात की फक्त 70-80% फक्त पेपर नीट कव्हर झाला किंवा 90% झाला, शेवटचे 10 प्रश्न तर मी पाहिलेच नाही, असं सर्रास होतं. त्यामुळे ह्याच्यावर मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. 3 महिन्यात तुम्हाला अजून 90 दिवस आहेत. तर त्याचा म्हणजे चांगला पुरेपूर उपयोग करून घ्या आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.